बापा लवकर. मी तयार झाली म्हटलं अर्ध्या घंट्यापासून. तुमचं तयारच चालू आहे अजून. गोल्या काय सुनबाई चला ना लवकर. करा बापा तयार करा तुम्ही. तोपर्यंत मी मा ऑडियन्स सोबत बोलते. करा तुम्ही या. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? बा आमचे व्हिडिओ पाहत जा बा तुम्ही पूर्ण कंटिन्युअसली. आणि जे नवीन सबस्क्रायबर असतील ना त्यांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या परिवारासंग जुळा. आणि जे आमचे सबस्क्रायबर आहे ते कृपया करून एक लाईक करून त्याचा व्हिडिओला आणि शेअर करा. आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास एक कमेंट करा. पहा मग कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप छान आहे. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. पहा ऑडियन्ससोबत बोलणंही झालं माझं, पण या गोल्याचा माझ्या सुनीचा पताच नाही. चला सुनील तर मेकअप करायला लागते, तिला टाईम लागतेच. पण या गोल्या मेकअप करू राहिला का? किती वेळची आवाज दिली बरं मी. गोल्या 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 रे. हाय गोल्या. बापा गोल्या एवढा टाईम? किती वेळची आवाज दिली तुला मी? अहो आई मी तयारी करू राहिलो ना. का पोरं तयारी करत नाही का? पोरं चांगलं दिसायला नाही पाहिजेत का? टीका लावला बा मी. तुला म्हटलं तुझ्या तयारीत गुंग होती. ज्योतीला मुलाला ज्योती साडीच घरवली म्हणते. तुम्ही पाहा म्हणते, तुम्हीच लावा म्हणते. तर गेलो बा लावलं टीका. चांगला दिसवलं मी. हो रे मस्त दिसरायला. असं वाटतं तूच नवरदे दिसला तुम्ही. ज्योतीत झालं का? चला आई झालं का? मग माझी तयारी पण झाली. आई माय का वा ज्योती खूपच सुंदर दिसली हो माय. नजर नाही लागा माय कोणाची. काळा टीका लावून घे बाई. हो का आई? हो बापा आई तू सुनीची तारीफ करते तुया म्हटलं. पण नाही ती सुन आहे पण त्या लायकीच्या. मस्त दिसते पण ज्योती खरंच लय सुंदर दिसली तू. माझी नजर नाही लागाव तुलेच. हो आता तुम्ही पण राहू द्या. चला लवकर लग्नाला उशीर होते जायला. का बाई ते अंधन न्यायचं कसं मग? अंधन न्यायला की ना कूलर घेतला ना आपण. अरे बापा तू काल टेन्शन घेता. त्या बापाने नेलाही कूलर म्हटलं. त्या बाप गेलाही समोर. त्या बाप मी तुमचं खरं नाही म्हणे. तुम्ही असं लग्न झाल्यावर म्हणे पहिलेच म्हणे त्या बाप गेलाही समोर. हो का? मग चाल ना आता आपल्या तयारी झालं. चाल निघा ना मग. कायची वाट पावलेल तुम्ही? मी तर किती वेळी तयार आहे बापा. तुमचाच पता नव्हता. चला ना मग लवकर. मित्रांनो आम्ही चला लग्नात नाही, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. चला मग भेटू. झालं काय पण तुम्ही क्लिअर कोण नाही बोलत आहे? याच्यात त्याच्यावरून काय बोलत आहे की ऑफिसच पडलं, घरात काय चालू आहे काही माहित नाही आहे. क्लिअर बोला ना. काय अशा पहिल्यासारख्या गोष्टी करू माझ्या संग. तू सांगून ठेव रिंकू, मला अशा गोष्टी पसंत नाही आहे बरं. डायरेक्ट सांगत जाय काय झालं कसं झालं. मला काय एकच काम आहे का? ऑफिसचे टेन्शन असते, घरच्या काय गोष्टी आहेत. हो मग नाही तर काय बोलणार. बोलणार काय मग? तुम्ही ऐकतच नाही. मी तुम्हाला किती दिवसात सांगितलेलं आहे समजून मी की म्हटलं बाबाचा रिटायरमेंटचा पैसा येणार आहे म्हटलं. ते म्हणा येणार आहे तर काय. मग तुम्हाला ऑफिसच पडलेलं आहे ना. आमचं चालते काय येत नाही. सुनवायचं काही हस्तक्षेप चालते का या घरात? नाही आम्ही बोलू तर मग तुमची माय मग बोलते आम्हाला पैशासाठीच आहेत माय मागं. माय काय घेणं देणं नाही आहे. पैसा आहे तर सर्व आहे. तुमची माय आम्हाला बोलते. तुम्ही बोलले तर तुमच्या आईला कळीन तरी. नाही तर पैसे धुंड्याने लावून देईन तुमची माय म्हटलं. तुमची बहीण आलीच आहे नागिन बनून पैशात पुंडली मारायला म्हटलं. आली ते पाना कशी कानं बोलवली. ताईनं सर्व ऐकलं. मग काय केलं माझ्या बहिणीनं? माझी बहीण आलीच ना फक्त. ते माझ्यासमोर बोलवली फक्त. काय बोलले माझी बहीण? 2 लाख रुपये दिले तर काय झालं माझ्या बहिणीला दिल्यानं कम नसते होत. माझी आई म्हणते ना एकदम बाबू बहिणीला देत जाय. बहिणीला दिल्यानं काही नसते कमवत. लेख बायले जितकं देसान म्हटलं तेवढी आपली उन्नती होते, तेवढी बरकत तिथे करत नाही अशी म्हणते माझी आई बरोबर बोलते. हो कलियुगचे श्रवण कुमार. मी त्यातला प्रश्न नाही मांडला. अशी बोलली ना मग तुम्हाला तर माझं तोंड दिसते ना मग. मी सुवरतो सुनेसारखी घरात उभे राहिलो मी सुनेसारखी. मी खरी बोलतो ना मग. माय खोटं नसते. मला खरं पट्टे बाप्पा. खरं पट्टे देव खरा बोलते त्याचं तोंड दिसते. आणि तो सगळ्यांना उभारते. मी उभारली मला काही फरक पडत नाही म्हटलं उभारली तर. पण जे खरं आहे ते बोलतो बाप्पा मी. काऊन तुमच्या बहिणीचा हिस्सा किती म्हटलं का? जेवढा रिटायरमेंटचा पैसा आहे पुरा देऊन देता का बहिणीले? असं कोणतं लिहिलेलं आहे कुठं की पुरा पैसा बहिणीला दान करून द्या? हिस्सा जो पडते तिचा बिचारीचा साडी चोळीचा त्याच्यावर काय द्यायचे ते देऊन द्यायला पाहिजे. तुमची बहीण पाणी किती डिमांड ठेवून राहिली. वहिनीनं सगळं ऐकलं. वहिनीनं सगळं काय ऐकलं मोठ्या. चहा घेऊन चालली होती तर पडद्याच्या मागून सगळ्या गोष्टी ऐकल्या वहिनीनं. तिथे चालू आहे प्लॅन म्हटलं तुमच्या बहिणीचा की म्हणते मलिकीने म्हणते एक प्लॉट घेऊन दे म्हणते. 6 लाखाचा प्लॉट पाहिला तुमच्या बहिणीनं तिच्या सासरवाडीत नाही. आणि म्हणे 2 लाख रुपये म्हणे मापूरच्या नावानं फिक्स डिपॉझिट मी टाकून दे म्हणे. आणि बाकी मग काय काही खर्च करू नको म्हणते. आपण पाहू म्हणते कसं कोणाला किती द्यायचं आहे. म्हणजे हे कोणाची आमची म्हटलं देणारी आपल्याला. म्हणजे भावांचा हिस्सा नाही आहे, पोरांचा हिस्सा काही नसते. सगळं पोरीला दान करायचं असते का? विशालजी तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या आईची एवढी गाई वळत आहे की माझी आई बरोबर बोलते, माझी आई बरोबर बोलते. तुमची आई आम्हाला म्हणते की एका दोरीत राहा, सगळे मिळून चाला, एका दोरीत बांधून राहा. तुमची आई आम्हाला जुळायचा प्रयत्न करते. मग असा नाही आमच्यासोबत आणि स्वतःच्या पोरीला अलग करायचा प्रयत्न करते. मी ऐकलं ना माझ्या 2 कानांनी. तुमची आई तुमच्या बहिणीला म्हणत होती की बेटा म्हणे मी तुला प्लॉट देतो मग घेऊन आणि जवायला म्हणून त्याच्या घर बांधायला लाव म्हणे. आणि त्या सासू संगे राहू नको, त्या संगे राहू नको. काऊन म्हणजे आम्ही अलग राहायचं म्हटलं तर आम्हाला कधीच अलग राहायची परवानगी देणार नाही आमची सासू. आणि पोरीला कशी अलग काढत आहे? मग हा कोणता न्याय म्हटलं. तिला पण सासू आहे ना, तिलाही ननद आहे. मग तिलाच एक सूत्रात बांधून राहायला पाहिजे. मग तुमच्या आई असं काऊन शिकवत नाही?
ताई राहू द्या. श्रवणकुमारला काही कळणार नाही. श्रवणकुमार आहेत ते कलियुगातले, त्यांना त्यांची आईच बरोबर वाटते. आपणच गलत वाटतो त्यांना कधी बी. म्हणजे आपली पोरगी दुसऱ्याची पोरगी काही घेणं नाही ना त्यांना. आपलं काही घेणं नाही आहे त्यांना. हो तुमचंही बरोबर आहे, चुकलं नाही, तुम्ही बी बरोबर बोलले. पण एवढं नाही मागायला पाहिजेत ना, एवढी डिमांड गलत आहे. आता आम्ही 2 भाऊ आहे ना, आम्हाला देऊन जर बहिणीला काही 2 लाख रुपये 3 लाख रुपये दिले तरी काही फरक पडत नाही. पण हे प्लॉट घेऊन मागत आहे, पुरुषच्या नावाने FD करून मागत आहे, हे गलत आहे. आणि आईचे कान भरवले आहे ना. वहिनी तुम्ही खरं पक्क्यात ऐकलं का? हो ना विशालजी, मी कायला खोटी बोलू बाप्पा. कोणत्या देवाची शपथ घेऊ सांगा. कोणाची शपथ घ्यायला तयार आहे मी. 2 कानानं ऐकलं माया. मस्त गोष्टी चालू होत्या. मा म्हणे तू कोणाला देऊ नको म्हणे 1 रुपया बी म्हणे. तू कोणी करणार नाही आहे म्हणे. ते पोरं काय करतील नाही म्हणे. तू मी साव करणारी. माझ घरी या लागेल तुले. सोना म्हटलं पैसे खाऊन घेते ना आता तू ये. आणि टायमावर तू करतील नाही म्हणते जाय बुडे तिकडे राय. अशी भडकू राहील ती. मग चांगलं आहे कसं भडकवणं. आम्ही काऊन नाही करू आमच्या सासूचं. आता हे ननदच आम्हाला करू देत नाही. समोर करते. तर सासूला असं वाटते की माझी पोरगीला चांगली आहे आणि सुनालेच खराब आहे. आम्ही करणार आहो ना. सुनाच करतील ना. पोरी करणार आहे. तिच्या सासूचं करीन का आपलं मायचं करीन. सुलोचना तुला किती पावरेलो, तू इकडून बसली का? काय चालू आहे गोष्टी? चाल ना, म्हणजे जायचं ऑफिसला डबा देणं माझ्यावाला करून. हे माणसाले उठला सुटला की कामाले घरात काय आहे ते काही माहीत नाही त्या माणसाले बी. हाय माणूस असा भावासारखाच आहे. दोन्ही भाऊ सारखेच आहेत म्हटलं. बैल खांद्यात दोघेही भाऊ. बैलासारखे घेतले की टुंगू कामाले. तिकून आले की मायची सेवा करत राहा जिंदगीभर. एक दिवस कटोरा येईन हातात नाही. म्हटलं घरी चाललं जाईन आणि सगळं पैसा हातला चाललं जाईन म्हटलं. तुमची मायसानकी आहे म्हटलं. एक दिवस नाही कटोरा आणून ठेवला सगळ्यांच्या हातात नाही तर नावाची सुलोचना नेहमी. सुलोचना तोंड सांभाळून बोल ना. ले इतरावली का? शिल्लक भाद्रुवली. काय झालं भाद्रे? दादा ताईला काही बोलू नका. ताई बरोबर बोलत आहे. ताई कधी बोलत तर नाही. केव्हा आता पहिल्यांदा ताई बोलली ना तुम्हाला एवढी. काही झालं असेल म्हणून बोलली असेल ना. मी तरी बोलते पण ताई केव्हा बोलते का? काही ना काही तथ्य असेल गोष्टीमध्ये म्हणून ताई बोलत आहे ना. झालं काय सांगसान मला? तुमची मायला विचारा काय झालं तर. तुमची माय पाय कशी थायते नाचू राहिली म्हटलं. पैसा येऊन नाही आला तर म्हटलं हिरा उडवायचा प्रयत्न आहे. पुरा पोरीच्या जोड काय आहे त्या पोरीजवळ म्हटलं. ते काय घराचा वंश घेऊन चालणार आहे का? काही घर घेऊन चालणार आहे? ते तिचं घर पाहिन का आपलं घर पाहिन म्हटलं. निरा थायते झाली ती बुटी बी. क्या बहीणची टपरे का? काय बोलेल तू? मामाईला काय बोलेल तू? जसं येईल लावली का? तोंड सांभाळून बोल ना. मामाईला काय नाही बोलायचं. माय बरोबर करते जे करते ते. पाय ग रे तू पाय मलाच बोलते हा माणूस म्हटलं. काही बोलत नाही बरं मी. मलाच बोलायला टपरेन गिपरे करते. मग काही बोलतं का तू? आता म्हटलं झनकर हाणीन तुले. चांगली लावली असेल तू सांग लवकर. काही बोलायचं नाही. मामाईला माय बरोबर करते जे करते ते. दादा थोडं ऐकून घे ना बहिणीचं बी. थोडंसं बहिणीचं ऐकून घे. कधी कधी बायका बी गलत नसतात बरं दादा. ऐका लागते आपल्याला. कधी कधी आपली आई पण चुकू शकते ना. का रे विशाल तू या आता बायाच्या बुद्धीने चालतं का? बाबू बायांचं ऐकू नको. बायांची अक्कल असते घुटण्यात नाही म्हटलं. यांचं बिलकुल ऐकू नको बायांचं. यांचं ऐकशील तर घरातच भांडण होती ना आपल्या. दादा माझे पती बरोबर बोलत आहे म्हटलं. ते आमच्या बुद्धीने चालत नाही आहे. ते सरळ गोष्ट पाहत आहे कोणाचं व्यवस्थित आहे कोण खरं बोलत आहे. आमचं कुठं चुकलेलं नाही आहे ना. आता बाबाचा रिटायरमेंटचा पैसा मिळणार आहे. तर त्या पैशाची पूर्ण जबाबदारी आपल्या ननदबाईने घेतलेली आहे. ननदबाईचं काय याच्यामध्ये? ते सासूबाईचे कानं भरत आहेत आणि ते म्हणत आहेत त्यांना की पैसा आई कोणाला देऊ नको. मला 6 लाखाचा प्लॉट दे घेऊन आणि महापुरुषच्या नावाने FD दे बनून. आणि पैसे सगळे तसेच ठेव तुझे. कोणाकडे देऊ नको. आणि मला सांगत जाय कोणता खर्च कुठे केला काय केला. हे जिम्मेदारी काय मुलीच्या आहेत का की तुमच्या मुलांची आहेत? तुमचा अधिकार जेवढा आहे तेवढा तिचा अधिकार नाही आहे ननदबाईचा. लग्न झालं सर्व गेलं. आपली गृहस्थी पाहून तिथे तिचा जो हिस्सा बनते. तुम्ही भाऊ चांगले आहे ना. तुम्ही तुमच्या मनात देणारच आहेत ना तिला. मग तिचे काय चमचेपणा काय जरूरत त्याच्यामध्ये? हो सांग रिंकू. कोणी अकलवाली घास सारा आहे माणसाला कोणी. तरी अकल तरी नाही माणसाले. आतापर्यंत मला कमाव पैसा सगळा दिलेला आहे माझ्याजवळच. आता तर डोळे उघडा. लेकरं आहेत हे आहे ते आहे. काय नाही समोर म्हटलं आपलं. हो का? असं आहे का ते? मग काय म्हणते हे आपली रुपाबाई म्हणते 6 लाखाचा प्लॉट दे म्हणते. 2 लाख FD. बापरे बाप. म्हणजे 8-10 लाख तेच गिरवली वाटते. कायच्याबद्दल गिरवली बा? 3 लाख रुपये ठीक आहे. 3-2 लाख रुपये एवढं. माय काय म्हणते माई देतो म्हणते तिला पैसे एवढे. मग सांगा बरं भाऊजी आम्ही कुठे चुकलेलो? आम्ही बरोबर सांगून केली बरं. आता पैसा भेटणार आहे एवढा. त्यातले डायरेक्ट म्हणते 10 लाख रुपये मला देऊन द्या. कशाच्या खुशीत द्या? कोणती काय प्रॉपर्टी विकली का आपण? कोणती प्रॉपर्टी विकली चला खूप पैसा आला तर अनेक गोष्ट आहे. हा ड्युटीचा पैसा आहे ना. तर आता आपल्यालाच लागेल ना. 2 भाऊ आहेत. त्या बहिणीला जे 3 लाख रुपये देऊ म्हणा आम्ही. एवढे देऊ का म्हणा मग? आज बोला तुम्ही आईसोबत सर्वजण. हो आज दोघेही भाऊ बोला. ते हॉलमध्येच बसेल आहे. आज फाळा निवाळाच करा म्हटलं गोष्टीचा. काय म्हणतात पा तुमची आई कशा अंगार आहेत तुमच्याच. हो बोलतो बरं. चल बरं. चल रे विशाल बोलू आपण. देव पावला माय रे तू. त्या नवरात्र बदल आला पण मला तर वाटे माय नवरा बदलीनच नाही. पण काहीतरी बाई करा सेवा. पण अशी अंधी सेवा नका करू. अन्याय होत आहे समोर आपले अधिकार छिनत आहे तरी पण चुप बसा. हे नाही शिकवलं कोण. बोलाच लागते अधिकारासाठी तर. हो चला बरं ताई आता काय होते पाहू आपण.
मा मस्त प्लॉट पाहिला माम्या. हां मस्त सिटीत आहे म्हटलं. हां एवढ्या कम पैशात नाही भेटत ना. हां त्याच्यावर लोन काढतो आणि त्याच्यावर घर बांधून घेतो. मी अलग निघून जातो माय. आणि ते माई सासू आणि ते माई ननद काही करा बापा त्या घरात नाही, काय घेणं नाही मला. हां यांना सांगतो पाहुण्याले की म्हणतो बापा लोन काढा, त्याच प्लॉटवर लोन निघते ना, मस्त घर बांधतो. काही माझं एफडी गिफ्टी आहे केलेली नवऱ्यानं, ते मोडून टाकतो. हां महापुरीच्या नावावर एफडी आणि पहिलेच मग नवऱ्यानं. आणि तुझे 2 लाखाची करशील ते राहू दे तू महापुरीच्या नावानं. हां मस्त जमते माया. हो ना माय. बस आता जास्त दिवस नाही टाईम. हां आता भेटते, एका हप्त्यात नाही भेटते पैसे. हां मी मॅनेजर गिनेजर संग बोलून ना बँकेतनी. हां झालं म्हणे तुमचं सँक्शन, काही येऊ शकते म्हणे पैसा. हां ते प्लॉट गिटचं पाहुण्याला बोलायला लाव ना मग. हां खरेदी गिरेदीचा सध्या 1 लाख रुपये आहे माझ्या अकाउंटमध्ये माया, मग ते घेऊन घे ना. हां खरेदी गिरेदी करून घ्या 1 लाख रुपयातनी. चांगला प्लॉट असेल माय तर काय जाऊ देत हातातून. हां 6-7 लाखात भेटते काय माय, मस्त प्लॉट आहे म्हणतात तो घेऊन घे ना बाई. का हो गावकर ना, तू एवढी गोष्टी करू राहिली, पोरा गेल्याला विचारायचं होतं ना. हां पोरा गेल्याची सहमती नाही पाहिजेत का? हां त्यांना काय विचारू का, त्यांचा पैसा आहे का तो, त्यांना कमवला का? हां ड्युटी केली माझ्या नवऱ्यानं. हां 40 वर्ष म्या किती साथ दिली तुम्हाला. स्टार्टिंगला किती कम पगार होता, तर चालवले लेकर लहानचे मोठे केले. हां आणि आता मी त्यांना विचारू का रे बाबू यातले पैसे किती कोणाला देऊ म्हणून. हट बापा मी काय विचारू. हां मी मालकी नव्हत्या पैशाची पुऱ्या. हां तुमच्या पैशाची मालकी मी आहे एकटी. मी म्हणून दिन कोणाला द्यायचं आहे तर मला नाही विचारावं लागत कोणालाच. मग नाही तर काय. मामाईने किती मेहनत केली. हां तुमच्यासोबत किती मेहनत केली मायनं या घरात. म्हटलं दिवा लावून राहिले माय. हां तेलही नव्हती जेव्हा बांधलं हे घर. हां मी म्हटलं त्या हिर खणली होती तर गारा ओढला त्या हिरीतला. हां हिरीला पाणी नव्हतं येत तर हां मग आम्ही गारा ओरू टाकला. ते हे शिक्षण करू राहिले, ते पुण्याले इकडं तिकडं करू राहिले ते. हां आम्ही किती केलं या घरासाठी मायानं माया. हां ते तर कोण नव्हतं, ते या सुनाई नाही आल्या त्या. आम्ही स्वतः करणार. आता काय पैसा दिसवायला हिरवा तर त्यांच्या हिसाबाने चालणार आहे का आता. काही नाही बरोबर बोलली होतो आणि तसंच कर, तू जशी म्हणली ना तसंच कर, मी सोबत होती. मस्त बाई. हा 1 नंबर. हा मस्त बोलायली तू. म्हणजे का बाई एकच पोरगीचा हे केली का, जन्माला घातली का? आम्ही काय वरून पडलो का दोघं भाऊ? हा आसमातून टपकलो का खाली? रूपूबाई का तू शोभते का म्हटलं असं बोलणं? मायला सांगू राहील तू की मला प्लॉट दे घेऊन ना, ते एवढा मोठा अधिकार आहे का? म्हणजे आमचा अधिकार नाही भावांचा, म्हणजे भावांचा हिस्सा तूच घेऊन राहिली का आमचा? हां मॅने घेतला रे बाप्पा कोणाचा हिस्सा घ्यायचा. हां मायच म्हणून राहिली. हां माया जे आहे तेवढं म्हटलं मॅ मायले. मा पोरी संग नका बोलू रे, माझ्या संग बोला म्हटलं. हां माया पैसा माया सगळं. हां आणि तुम्ही कोण आम्हाला बोलणार आहे? नाही माझी पोरगी बोलू शकत ना, तुम्ही दोन्ही पोरी बोलू शकत. हां माझी ज्याची मर्जी आहे मी कधी येईन म्हटलं. हां तुम्ही काय मायावर रोप झाडवले का? हां रोप झाडवले का मायावर म्हटलं? सगळं मायाचं आहे, घर बी माया सगळंच माया आहे. हां कोणाचा अधिकार नाही आहे ना पोराचा ना पोरीचा. ते माया इच्छेने दिली मा पोरीले मी. हां तुम्ही कोण आहे माय? मला काय काम आहे पैशाचे? काय बोलता आता बाई? हां काय बोलू राहिले तुम्ही म्हटलं? माझं कळत आहे का? हां पोरं आहेत ना म्हटलं ते. हां पोरांचा अधिकार नाही का? हां तुम्ही कसं तुमच्या पोरीचा अधिकार दाखवू राहिले, मग पोरांचे अधिकार नाही आहेत का? मायबापाच्या प्रॉपर्टीवर कोणती असो पोरांचा बी अधिकार असते बरं. हां हो का वा? हां मला शिकवली का तू? म्हणजे तुझी शाळा आहे बोली भरवलेली आहे, तोच का ना भरली माझ्या पोराची. माझ्या पोरं असे आहेतच नाही. माझ्या पोरांना म्हटलं आजपर्यंत मला हो म्हणून काही विचारलं नाही. हो म्हणून काही विचारलं नाही मला माझ्या पोरांना. हां मा पैसे कुठे गेले, काय कुठे गेलं. हां आणि तुमच्यामुळे आज कानं भरले तुम्ही. तर माझ्या पोरं मला सवाला करू राहिले. हां माझ्या पोरं नाही खराब, तुम्ही सुना खराब आहे. हां 1 नंबरच्या खराब आहे तुम्ही सुना. तुम्हीच आग लावून दिली असेल ना, कानं भरले असेल माझ्या पोरांचे. काहून वहिनी? हां पोराचा अधिकार आहे तर माझा अधिकार नाही आहे का? आता अधिकाराची गोष्ट करता ना तर माया बी अधिकार आहे म्हटलं. जेव्हा भावांचा अधिकार आहे तेव्हा माया बी अधिकार आहे म्हटलं. मला काही पाहिजेत नाही का? मग मी मामाईचं करीन. महापोरीचा अधिकार आहे, माझ्या खुशीने म्हणली महापोरीचा अधिकार आहे म्हणून या पैशावर. हां मी जोपर्यंत जिवंत आहो म्हटलं माझ्या मनान दिन पैसा ज्याला द्यायचा आहे तेवढा. हां कोणी मला मार बर्डन टाकू शकत नाही. येले एवढे काय तेल तेवढे. माझ्या मर्जीत जसं आहे तसं करीन मी. गावकर ना. हां जसं बोलू नको आता. काय माझ्या पोरं बरोबर बोलवले का? नाही बरोबर बोलवले पोरं. हां त्यांचा काय अधिकार नाही का? ते काय मालक नाही आहे का माझ्या प्रॉपर्टीचे? हां माझ्या पोरच तर वारीच आहे माय. माय मामा झालं पुत्रमोह झालं जागृत. हां बुड्याचं पुत्रमोह झालं. हां आलं ना पोरांचं मोह. हां बुड्याले हो दे ना जागृत. हां पुत्रमोह होऊ दे ना. मला हे पुत्री मोह आहे मग. हां मा पोरीचं मला मोह नाही आहे का मग? हां बुड्याला पोराचा आहे तर हां माया बी अर्धा अधिकार. हां बुड्याच्या पुऱ्या प्रॉपर्टीची अर्धी मालकी नाव मी. हां अर्धा हिस्सा मा पोरी देईन मग. आता काय म्हणणं आहे मग तुमचं? हां सांगा आता. सांगा होत आहे. लहान 18 आहे म्हटलं आपली सासू. चालली डबले चालली का म्हटलं काहीतरी समजू राहिलं नाही हो बहिणा रे तू. एवढी 18 बुडी मी काहीच नाही पाहिली माय. कायच करू या बायकोचं म्हटलं. लेस अगाऊ आहे माझी बायको. बुडी लेस अगाऊ झाली. पण बाबा तुम्ही डोक्यात जाऊन ठेवलं मायले पुरं. हां त्याचा व्यवहार बुडीच्या आठी दिला पहिल्यापासून. आता म्हणून अशी करू राहिली बुडी. का हो रुपूबाई तुला काही वाटत नाही म्हटलं? अशी भांडू तू हिस्सा घेऊ राहिली. हिस्साच घेणार ना? हां मनान देणार ना काय? हां तुला भावागिवाचं मोह गिवा प्रेम काही नाही आहे का? ही 2 दिवस राहायची जागा ठेव तुले. बाबा मला सगळ्यांचं मोह प्रेम आहे. माझ्या भाऊ बी मला प्यारे आहे. पण माझ्या भाऊ मला मी मदत मागू राहिली. त्या मदतला हिश्श्याचं नाव राहिले तर मी काय करू मग? मी करू काय म्हटलं? का वावर घेवर मागू राहिली का मी? हां वावर घेवर नाही मागितलं बापा मी. हां फक्त रिटायरमेंटचा पैसा भेटवायला त्यात थोडंसं अधिकार जाणवला तर काय झालं मग? हां वावरात गिरात म्हणून राहिली का मी द्या म्हणून मला. हां रिटायरमेंटचा पैसा भेटवला मला इथं अप्लिकेशन माझ्या घरी. हां एका दारू कंटाळली माझ्या सासू किती भांडणं करते दिवस रात्री माझ्या संग. हां तर म्हणून म्हटलं बाप्पा एक प्लॉट घेऊन राहिली तर द्या मदत मला. हां मदतला हिस्सा म्हणून राहिले का तुम्ही लोक?
भाऊ मी मला काय तुमची माया नाही का बापा? मला तुमची माया पण तुम्ही एकोणती एक बहीण आहे मी तुमची. मला किती तपली काय म्हटलं बापा तिथं, माझी सासू किती राबवते मावर. म्हणून म्हणून राहिली बापा मी काहीतरी म्हटलं मी मला वावरात द्यायचा का कायच्यात द्यायचा. मायले माय जाणीव आहे म्हणून माया बोलते माय ऐकून माई. लढू नको हो माई, मग माई लढवी नो बिचारी, लढू नको बिचारी तू. रुपाबाई का रे मूर्ख हो, बहिणी लढवता म्हटलं ते काय 6 लाख आणि 5 लाखाची गोष्ट आहे का रे बापा. बहिणीला जितकं दिलं तर कम नाही रे बरकत. लेकी बाईची ले बरकत जाते बरं. बहीणचं मन नका दुख रे एवढं. आई माहीत आई लहान असू आले का माईच्या डोळ्यातून पाहणं धारच लागला निरा. हो ना रितू, मी तर पाहतच आहे बाई तुझ्यापासून. मी पहिलेपासून इथं राहू ना हो माया. यांचे नाटकं पाहूच तर मी अर्धी पुढे टेन्शनमध्ये होतं बाई. झालं याचं नाटक चालू आता. जाऊ द्या बापा, तुम्हाला खराब वाटवलं ना मी मागू राहिली तेवढे नका देऊ. मला काहीच नाही पाहिजे बापा, तुम्ही सुखी राहा बस. आता काय म्हणू मी, माझ्या भावांसाठी तेही नाही पाहिजे मला. अरे अशी बहीण भेटते कोणाला नाही का हो. बा तुमच्यासाठी म्हणून राहिली ते नाही पाहिजे दादा मला. अशी बहीण असते का कोणाला. एवढी माया आहे का बहिणीले. रुपाबाई रडू नको, रडू नको ना. मग सांगायला पाहिजे होतं तर पहिले. तुला एवढं दुःख आहे. आम्ही 2 भाऊ, एकोणती एक तू बहीण आहे. आता तुझ्यासमोर आम्हाला पैशाचा थोडा मोह राहणार आहे. तुला किती पाहिजे ना, प्लॉट घ्यायचा आहे 6 लाखाचा तुला, तर भेटू दे मग पैसे. असं सांगायला पाहिजे होतं तर. रडू नको बाई, रडू नको. हे असे राहतात बहीण भाऊ तुम्ही, असे राहायचं रे बापा. मला थोडं चांगलं वाटते. मी तुम्हाला मला 2 पोरे तेवढे आहे रे, माझी पोरगी तेवढी आहे म्हटलं. मला थोडा दुसरं आहे काय बापा, कुठं जाणारा पैशातला घेऊन तुम्हाला देणार मी. तुमच्या बहीणचं असं येऊन आहे बापा. नाही तर कायले तिच्या घरी दिले काही तकलीफ नसती, तिने काही मागितलं असता का. माई पोरगी माझ्यासारखी 1 रुपया दागिनदार नसेल तुमची भावांची ते. पण तिच्याजवळ नाही रे बापा, म्हणून आहे एवढं. झालं कल्याण. ड्रामा सक्सेसफुल झाला यांचा म्हटलं. दोघी माय लेकींचं बातच असू येतात. ननदले तर बाता असू येतात रुपीले. खरंच ताई पण यांचे ड्रामे पाहण्यालायकीचे आहेत. 1 नंबर ड्रामेबाज आहेत दोघी मायलेकी. केलंच हेरफेर म्हटलं आणि भावांना पिसलून घेतलं आणि बेवकूफ भाऊ आले यांच्या जालमध्ये.